नाशिकची स्पेशल गरमागरम मिसळ आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी आपण कट केलेला कांदा, टमॅटो, हिरवी मिरची हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. हे सगळं प्रमाण मी गरजेनुसार सांगते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. व्यवस्थितपणे परतून छान ब्राऊन कलर येऊपर्यंत परतायचं आहे. सोबतच तुम्हाला पोहेही बनवायचे आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते नंतर. आणि यात तुम्ही शेव पण लागणार आहे वरून टाकायला. त्याशिवाय तर मिसळ पूर्णच होत नाही. हे परतल्यानंतर एकजीव करायचं आहे. सगळ्यात शेवट टोमॅटो घालायचं आहे, कारण तो लवकर उकडला जातो आणि नंतर लगेच वाफवून मिक्स होतो. यासाठी स्पेशल मसाला म्हणजे मिसळ मसाला सुहाणाचा मी वापरते, जो सगळ्यात परफेक्ट टेस्ट देतो. त्यात मी सोबत घरातलेही मसाले काही ॲड करते आणि तिखटही ॲड करते. हे माझी चॉईसनुसार मी करते. तुम्ही तुमच्या चॉईसने तुमच्या घरातला मसालाही अर्धा स्पून ॲड करू शकता. त्यासोबतच तुम्हाला मटकी उकडून घ्यायची आहे. व्यवस्थित शिजली गेली का चेक करायची. खूप जास्त पण नको करायला. आणि हे सगळं मिक्स करून गरजेनुसार पाणी ॲड करा. परतलेल्या मसाल्यात मटकी ॲड करून 1 किंवा 2 ग्लास थिकनेस कन्सिस्टन्सी कशी ती मेंटेन करण्याच्या हिशोबाने तुम्ही ते ॲड करू शकता. आणि अशा प्रकारे तुमची गरमागरम मिसळ तयार. ती सर्व करताना तुम्ही जर पाव व्यवस्थित गरम करून घेतले ते अधिक चविष्ट लागतात. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसेही सर्व करू शकता. पण मी तेल टाकून त्याला गरम करून घेते. आणि गरमागरम मिसळ ही तुम्ही छानपैकी सर्व करू शकता. सर्व करताना एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची. खाली नेहमी तुम्ही टाकताना ही मटकी टाकून त्याच्यावरती दुसरा लेयर बनवायचा. आणि त्या लेयरमध्ये तुम्ही काय करायचं आहे, आता बघा, पोहे टाकायचे. पोह्याने थिकनेस येते आणि मिसळ अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट बनते. नंतर त्याच्यात पुन्हा थोडी रशी ॲड करायची. पुन्हा असे लेयर टाकत तुम्हाला थोडी सर्व करायची. आणि सगळ्यात शेवट गार्निशिंगसाठी पण आणि टेस्टसाठी पण शेव ॲड करायची. विदाऊट कांदा आणि कोथिंबीर मिसळला टेस्टच नाही. अशा प्रकारे आमच्या नाशिकची फेवरेट आणि सगळ्यांनाच आवडणारी गरमागरम मिसळ तयार आहे. मुलंही आवडीने खातात. कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.